आपण संचांच्या संयोगाच्या गुणधर्मांबद्दल बोलणार आहोत. तर आपण संचाच्या संयोगापासून सुरुवात करूया. समजा आपल्याकडे यू हा विश्वसंच आहे आणि त्यात संच ए आहे, तसंच त्यात संच बी देखील आहे. निळ्या रंगाचा संच ए आहे आणि हिरव्या रंगाचा संच बी आहे. तर आपण ए आणि बीचा संयोग शोधण्याचा प्रयत्न करूया. जर आपण ए पासून सुरुवात केली तर आपण हा भाग व्यापू आणि जर आपण त्यात संच बी मिळवला तर आपल्याला ए संयोग बी मिळेल. ए संयोग बी म्हणजे हा असा सर्व भाग, म्हणजे सगळं निळं आणि सगळं हिरवं. जर आपण बी पासून सुरुवात केली तर काय झालं असतं? जर आपण आधी हा भाग रंगवला असता तर आपण हा भाग व्यापला असता आणि मग त्यात आपण संच ए मिळवला असता. तर आता आपण बी संयोग ए शोधत आहोत. लक्षात घ्या की या दोन्हीमध्ये समान रंगवलेला भाग आहे. आपण असं म्हणू शकतो की हे याच्या समान आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की ए संयोग बी हे बी संयोग ए सारखंच आहे. आता हे निष्कर्ष अशा प्रकारे आकृतीच्या साह्याने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण कोणत्या तरी कारणास्तव आपल्याला पाठ्यपुस्तकात यांना नियम म्हटलं जातं, त्यामुळे मी ते लिहून देणार आहे. याला क्रमनिरपेक्षतेचा नियम किंवा क्रमविनिमय नियम असं म्हणतात. आपण पुढचा नियम पाहूया. तुमच्याकडे हा विश्वसंच यू आहे, त्यात तुमचा संच ए आहे, त्यात संच बी आहे आणि त्यात सी हा तिसरा संच देखील आहे. तर आपण आधी ए आणि बी घेऊया आणि त्यांचा संयोग शोधूया. आपल्याकडे ए संयोग बी आहे, हा तो सगळा रंगवलेला भाग आहे. आता जर आपण यात सी मिळवला तर आपल्याला हे असं मिळेल, हा सगळा निळा, हिरवा आणि केशरी भाग. तो ए संयोग बी संयोग सी आहे. पण जर आपण वेगळा क्रम घेतला, समजा आपण बी आणि सी पासून सुरुवात केली अशा प्रकारे, तर आपल्याला हे असं मिळेल. आपल्याकडे बी संयोग सी आहे आणि आता जर आपण त्यात ए मिळवला तर आपल्याला हे असं काहीतरी मिळेल. तुम्ही पाहू शकता की हे दोन्ही समान आहेत. हा ए संयोग बी संयोग सी आहे, हा ए संयोग बी संयोग सी आहे. आपण बरोबरचं चिन्ह इथे देऊ शकतो मग, ज्याचा अर्थ हे दोन्ही समान आहेत. आणि याला साहचर्याचा नियम म्हणतात, म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. चला पुढे जाऊया. हा आपला विश्वसंच आहे आणि हा संच ए आहे. समजा आपण ए आणि फाय यांचा संयोग शोधला. इथे फाय हा आपला रिक्त संच आहे, ज्यामध्ये काहीही नसतं. तर जेव्हा आपण ए मधील सर्व घटकांमध्ये काहीच नाही असं मिळवतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? विचार करा. जेव्हा तुम्ही काहीच मिळवत नाही तेव्हा काहीच बदलत नाही. तुम्ही ए पासून सुरुवात केली, तुम्ही अजूनही ए वरच आहात. त्यामुळे ए संयोग फाय म्हणजेच ए युनियन फाय हा फक्त एच्या समान असावा आणि हे दोन्ही समान असले पाहिजेत. त्यामुळे ए संयोग फाय हा ए सारखाच आहे आणि याला तत्समक घटकाचा नियम किंवा नित्यमूलक घटकाचा नियम म्हणतात. तत्समक म्हणजे काहीही न बदलणे. त्यामुळे तत्समक घटकाचा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही संचाचा फाय सोबत संयोग करता तेव्हा तुम्हाला तोच संच मिळतो. चला पुढे पाहूया. तुमच्याकडे विश्वसंच आहे आणि मग तुमच्याकडे संच ए आहे आणि तुमच्याकडे आणखी एक संच आहे ए. तर मुळात तुमच्याकडे ए वर ए असेल. तुम्ही मुळात एची एक प्रत बनवत आहात, म्हणजेच कॉपी बनवत आहात आणि तुम्ही या दोन्ही संचांचा संयोग शोधत आहात. जर तुम्ही ए आणि एचा संयोग शोधला तर आपल्याला काय मिळेल? यावर थोडा विचार करा. तुमच्याकडे या निळ्या भागातील सर्व घटक आहेत, जे या निळ्या भागातील सर्व घटकांसोबत एकत्र केलेले आहेत. तुम्हाला काय मिळतं? तर तुम्हाला तोच निळा भाग मिळतो. त्यामुळे ए संयोग ए हा एच्या समान असतो आणि त्याच्यामुळे आपण जर का लिहून घेतलं तर ए संयोग ए बरोबर एच्या बरोबर आपल्याला मिळतो आणि याला स्वसंयोगाचा नियम किंवा एकरूपता नियम म्हणतात. चला पुढे जाऊया. इथे आपल्याकडे विश्वसंच आहे आणि इथे आपल्याकडे संच ए आहे. समजा आपण संच ए आणि संपूर्ण विश्वसंच यांचा संयोग शोधला तर आपण एच्या आत असलेले सर्व काही घेतो आणि त्यात या विश्वसंचाच्या आत असलेले सर्व काही मिळवतो. तर आपल्याला काय मिळेल बरं? आपल्याला संपूर्ण विश्वसंच मिळतो, कारण आपण संपूर्ण हा भाग व्यापत आहोत. तर आपल्याला हा संपूर्ण आयत मिळतो, म्हणजेच विश्वसंच मिळतो. त्यामुळे ए संयोग विश्वसंच हा विश्वसंचाच्या समान असतो. तर ए संयोग विश्वसंच म्हणजेच ए युनियन यू बरोबर हा यू म्हणजेच विश्वसंचाच्याच बरोबर असतो. आपण याला युनिव्हर्स म्हणतोय, म्हणजेच विश्वसंच, पण गणितात त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. याला विश्वसंचाचा नियम किंवा यूचा नियम असं म्हणतात. तर हे आहेत आपले संचांच्या संयोगाचे गुणधर्म.